पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे आधुनिक तंत्रज्ञान, उद्योग आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम आहे. शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक ठिकाणे आणि प्रगत शैक्षणिक संस्था यामुळे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. नमस्कार मंडळी, प्रेस 9 मराठीमध्ये मी माया गायकवाड तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मुंबईच्या अफाट यशानंतर प्रेस 9 मराठी आता पूर्ण महाराष्ट्रभर आपला डंका गाजवत आहे. रोजच्या घडामोडी, चाललेल्या बातम्या, राजकीय घडामोडी हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचत असताना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये चांगल्या गोष्टीही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न नक्कीच असेल. महाराष्ट्रात अनेक जिल्हे आहेत, अनेक जिल्ह्यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पुण्यातलं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आम्ही लोकांना भेटत होतो आणि त्यावेळेला आम्हाला जावेद हबीब नरे यांचे ओनर जे आहेत बरखा लाहोटी यांच्याशी भेट झाली. जाणून घेऊयात ते काय सांगतायत पुण्याबद्दल. तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव बरखा लाहोटी. मी प्रॉपर पुण्याचीच आहे. पुण्याचाच जन्म माझा. पुण्याबद्दल सांगायचं म्हटलं तर पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. ओके. शिक्षण इथे कमी नाही आहे. फेमस ठिकाण म्हटलं तर दगडूशेठ गणपती, खडकवासला, शनिवारवाडा हे आमचे फेमस ठिकाणं आहे सगळे पुण्याचे. आणि नरेमध्ये आपलं नवीन आउटलेट चालू झालेलं आहे जावेद हबीबचं, जिथे सौंदर्य लुक कसा चांगला ठेवावा किंवा कसं जास्तीत जास्त चांगलं दिसावं हे आपण प्रयत्न करतो, ते पण अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये. ओके, हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. सौंदर्य असावं आणि असं म्हणतात की सौंदर्यासाठी खूप खर्च करावा लागतो. तर बरखाजीने आपल्याला सांगितलं आहे सौंदर्य टिकवण्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही. पुणे हे जसं सुंदर आहे तसे पुण्यातले लोकही सुंदर आहेत. तर आपण जाणून घेऊयात जावेद हबीब नरे या आउटलेट मधील दुसऱ्या स्टाफ कडून की त्यांना काय वाटतं पुण्याबद्दल. त्यात आपण इथे स्टाफ उपस्थित आहे आणि स्टाफची एनर्जी ही पण भरपूर चांगली आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की पुण्याबद्दल त्यांना काय वाटतं, ते कुठून आलेले आहेत आणि त्यांना काय काय सांगायचं आहे. तुझं नाव काय? माझं नाव योगेश आहे. योगेश, कुठून आलायस तू? मी तसा मूळचा नांदेडचा आहे. आता मी इथे हिंगण्यामध्ये राहतो. मी आता 12 वर्ष झाली मी पुण्यात राहतोय. पण मला इथे खूप आता चांगलं वाटतंय पहिल्यापेक्षा तरी. म्हणजे पुणे चांगले म्हणजे शहर आहे आणि दगडूशेठ वगैरे मला तिथे जायला खूप आवडतं. मी तर चतुर्थीला वगैरे दगडूशेठला जात असतो. ओके, तर योगेशला पुणे आवडतं, दगडूशेठ आवडतं आणि इकडचं वातावरणही आवडतं. नांदेडचा असून तो पुण्यामध्ये चांगला रुळलेला आहे. आणि ह्यांच्याकडे जाऊया, ह्यांच्याकडून जाणून घेऊयात तुम्हाला काय वाटतं. हेलो मैम, मैं प्रियंका हूँ. मैं हैदराबाद से हूँ और मुझे यहाँ पानीपुरी बहुत पसंद है. आई लव दगड़ूशेठ मंदिर. थैंक यू. पानीपुरी कहाँ की पसंद है आपको? महाराष्ट्र. कहाँ से? कहाँ मतलब कौन से? यहाँ पर पुणे में कहाँ पर स्टॉल है पानीपुरी का जहाँ पर आप जाते हैं पानीपुरी खाते हैं? यहाँ पर स्वीट मार्ट है. तर मग सगळ्यांना अशी विनंती आहे की पाणीपुरी खाण्यासाठी नक्कीच नरेमध्ये यावेत, जेणेकरून प्रियंका तुम्हाला घेऊन जाईल. तर आपण जाणून घेऊयात पुढच्या माणसांकडून. तुमचं नाव काय? अमित भोसले. अमित भोसले. तर अमित, तुम्ही काय सांगाल? मी आता सध्या नरेमध्ये हेअर स्टाईलिस्ट म्हणून काम करतो. ओके. आणि मला 3 वर्ष आले या फील्डमध्ये. सॉरी, 1 इयर झालं मला या फील्डमध्ये. तसं मी अगोदर दगडूशेठ मंदिरात पण क्लर्क म्हणून काम करत होतो आणि मला दगडूशेठ गणपतीवर भरपूर विश्वास आहे. आणि तसंच शनिवारवाडा हे खूप प्रसिद्ध आहे आणि तसंच मी पुण्याचा राहणारा आहे. बस. म्हणजे पुणे, तुला काय वाटतं पुण्याबद्दल? तू जर पुण्याच्या बाहेरच्या लोकांना सांगायचंय तर सगळ्यात चांगली गोष्ट काय सांगशील? पुण्यात का लोकांनी यायला हवं? पुण्यात चांगलं वातावरण, खूप चांगलं वातावरण आहे. आणि तसंच इकडची लोकांचा स्वभाव हा खूप खूप चांगला आहे. आणि बस.
इथनच. एवढंच लोकांचा स्वभाव चांगला असणं, लोकांना सांभाळून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट अमितनी आपल्याला सांगितली आहे. आता जाणून घेऊयात, पुढे 2 व्यक्ती उभे आहेत. त्या 2 व्यक्तींना काय वाटतं नेमकं पुण्याबद्दल. काय नाव आहे तुझं? हाय मैम, मेरा नाम सावित्री है। मैं तेलंगाना से हूँ और मुझे पुणे में नए नए प्लेस जानकारी किया था मैंने, तो मुझे वो देखना है। बहुत अच्छा शहर है महाराष्ट्र। अच्छा, म्हणजे सावित्री ही तेलंगणाची आहे, तिला महाराष्ट्र आवडतं, महाराष्ट्रात पुणे ही तिला फार आवडतं. तर आपण जाणून घेऊया, तुझं नाव काय आहे? नमस्कार, माझं नाव रोहित. मी कोकणचा आहे, रत्नागिरी. मी गेले 4 वर्ष झाले पुण्यामध्ये राहतो. पुणे हे खूप छान शहर आहे, जास्त धावपळीचं शहर नाही. आणि पुण्यामध्ये बघायला गेलं तर दगडूशेठ महाराजांचं मंदिर, आणखी परत इस्कॉन टेम्पल, असे खूप सारे मंदिर आहेत, खूप फिरण्यासारखी जागा आहेत. आणि परत म्हणायला गेलं तर खाण्याचे पण खूप छान छान आहेत तिथे गोष्टी. अच्छा, काय आवडतं तुला मला खाण्यामध्ये? खाण्यामध्ये म्हणायला गेलं तर आता इथे स्पेशल तर खूप काही आहे, म्हणजे जसं फास्ट फूड म्हणायला गेलं तर. अच्छा, तर म्हणजे तुला पुण्यातल्या खाण्याच्या गोष्टी फार आवडतात. मग तुला काय वाटतं, इकडची क्वालिटी कशी आहे, रेट कसे आहेत, काय सांगशील तू लोकांना जर सांगायचं असेल तर? रेट पण खूप छान आहेत, म्हणजे असे बजेट फ्रेंडली. अच्छा, बजेट फ्रेंडली आहे, चांगले आहे, स्वादिष्ट आहेत, चविष्ट आहेत. हो. तर रोहित यांचं असं म्हणणं आहे की पुण्यातलं खाण्याचे पदार्थ हे खूप चांगले असतात, चविष्ट असतात. पुण्याचं वातावरण, खाण्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं? वातावरण खूप छान आहे, थंड. अच्छा, तुम्ही कधीपासून आहात पुण्यामध्ये? आम्हाला 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. आवडतं पुणं? हो. सगळ्यांना सांगताल तुम्ही की पुण्यात या, राहायला या? हो. इथे काय वाटतं, कामं वगैरे किती मिळतात पुण्यामध्ये? मिळतात. ओके, तर मानवी ताई हा थोड्याशा लाजऱ्या आहेत, जास्त बोलल्या नाही. त्याच्याही पेक्षा लाजऱ्या आमच्या सुशीला ताई आहेत. त्या सांगतील नक्की की पुण्यात ते कधीपासून आहेत आणि त्यांना पुण्यात काय काय आवडतं. मी सिंधू भारत जाधव. मी पुण्यात 7-8 वर्ष झाले राहते. पुण्याबद्दल मला काही एवढं माहित नाही, पण पुणे लय छान आहे. पुण्याबद्दल माहिती नाही, पण पुणे छान आहे, पुणे भारी आहे असं सांगितलं आहे. तर आपण जाणून घेतलंय जावेद हबीब नरे या आउटलेटमध्ये प्रत्येकाने खूप चांगल्या गोष्टी पुण्याबद्दल सांगितलेल्या आहेत. हे आउटलेट नवीन आहे, नऱ्यात उघडलेलं आहे आणि इथे कमी किमतीमध्ये चांगल्या सर्व्हिसेस दिल्या जातात. त्याच्यामुळे या आउटलेटमधून जे लोक जातील त्यांनी नक्कीच सांगावं की नक्की या इथे आणि अनेक सर्व्हिसेसचा लाभ घ्या. प्रेस 9 मराठीच्या सर्व दर्शकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.